नवरात्र जागर आदिशक्तीचा, नवरात्र जागर भक्तिभावाचा। नवरात्रोत्सवात बायमाणूस घेऊन येत आहे प्रेरणादायी महिलांचा जीवन प्रवास। समाजातील अशा दुर्गा ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने समाजापुढे ठेवलाय नवा आदर्श, अशा नवदुर्गांच्या कहाण्या पाहणार आहोत जागर नवदुर्गांचा मध्ये फक्त बायमाणूसवर। मंडळी नमस्कार। आजपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू होतोय। गावखेड्यापासून ते देशभरात या उत्सवाची धामधूम सुरू आहे। नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर, पण आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जगात कुटुंबाचा मुख्य कणा असलेल्या स्त्रीचं आरोग्य मात्र बिघडताना दिसतंय। आमच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या स्त्री शक्तीच्या आरोग्याचा जागर आपल्या पुढे मांडणार आहोत। मंडळी, आज घटस्थापनेचा पहिला दिवस, या निमित्त आपण एका बालट्रेकरची प्रेरणादायी कहाणी ऐकणार आहोत। ही कहाणी आहे प्रांजल चव्हाण या 6.5 वर्ष वय असलेल्या नारायणगावच्या कन्येची। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिच्या एकूण 6 विक्रमांची नोंद झाली आहे। गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, पसायदान, महिषासुर मर्दिनी स्तोत्र, रावण रचित शिवतांडव स्तोत्र हे तिचं सगळं तोंडपाठ आहे। स्विमिंग, स्केटिंग, ड्रॉइंग व ट्रेकिंग हे तिचे आवडते छंद। प्रांजलने शिवनेरी, चावंड, हडसर, नारायणगड, हरिश्चंद्रगड हे किल्ले सर केलेत। महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई व तारामती शिखर सर करणारी ती सर्वात लहान मुलगी ठरलीये। चला तर मग पाहूयात प्रांजलची कहाणी जागर नवदुर्गांचा या बायमाणूस विशेष मध्ये। या भागाचे प्रायोजक आहेत उमेद आणि 621962। नमस्कार, माझे नाव प्रांजल उद्धव चव्हाण। माझ्या शाळेचं नाव ब्लूमिंडल इंटरनॅशनल स्कूल। मी 6 वर्षाची आहे। माझ्या फॅमिलीमध्ये माझे पप्पा, आई आणि भाऊ। माझ्या भावाचं नाव आहे विराज उद्धव चव्हाण। माझ्या आईचं नाव आहे दीपाली उद्धव चव्हाण। माझ्या पप्पांचं नाव आहे उद्धव चव्हाण। मी फर्स्ट डेजी मध्ये स्टडी करते। माझे हॉबीज आहे लाईक स्विमिंग, स्केटिंग, ड्रॉइंग, अजून प्लेइंग। हे सगळ्यांपेक्षा माझं सर्वात आवडती हॉबी आहे ट्रॅव्हलिंग, जसे की किल्ल्यावर जाणं, कुठं नवीन फिरायला जायचं, असं मला हे खूप आवडतं। अजून मला सर्वात जास्त ट्रॅकिंग आवडते। हे दोन्ही गोष्ट मला खूप आवडते। मित्रांनो, मी पहिल्या वेळेस शिवनेरी किल्ल्यावर गेलते, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरच झालता। मग मी माझ्या पप्पांसोबत चालली होती। मग पप्पा मला उचलून घ्यायचे ना कधी कधी। मग मी पप्पांना बोलायचे, नाही 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 पप्पा, मला खाली सोडा, मी चढू शकते। त्यामुळे मी पूर्ण किल्ला न उचलता सर केला। त्यामुळे मला किल्ल्यावर फिरायला वगैरे बाहेर मला खूप आवडतं। मित्रांनो, मी बरेच किल्ले सर केले आहेत। त्यांचे नाव आहे शिवनेरी, चावंड, हडसर, नारायणगड, हरिश्चंद्रगड। पण ह्या सर्वांमध्ये सर्वात अवघड किल्ला कोणता आहे? हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई शिखर। आपल्याला माहितीच की कळसुबाई शिखर सर्वात मोठा शिखर आहे। आपल्याला माहितीच आहे की कळसुबाई शिखर सर्वात मोठा शिखर आहे। मी 4 वर्षांनी असताना ते शिखर सर केलं आहे। त्यामुळे माझा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाला आहे। माझा आवडता किल्ला आहे, सर्वात आवडला मला, तो आहे हरिश्चंद्रगड। तिथं सर्वात जुना शिवलिंग आहे। मी तिथं स्विमिंग केली होती आणि तिकडला पाणी एकदम बर्फासारखा होता। तरीही मी त्या पाणीमध्ये उतरली आणि खुशीने तिथं स्विमिंग केली। तिथे एक मोठासा शिवलिंग होता। मी त्याचे थोडेसे दर्शन घेतले आणि त्याच्या साईडला छोटेसे ब्लॅक फिशेस होते। ते मला खूप आवडले। आम्ही हरिश्चंद्रगडवर मुक्काम केला। परत आम्ही
पहाटे 5 वाजता तारमती शिखरवर गेलो. पूर्ण रस्ता खराब होता तरीही मी चालले. मग तिथं 4-5 तास नंतर मला सनसेट दिसला. ते खूप ब्युटिफुल नजारा होता. मला सर्वात जास्त ती प्लेस आवडली. हरिश्चंद्रगड बरोबर मला कळसुबाई शिखर पण आवडलं. तिथं आम्ही चालत गेलो. माझ्या बोटाला लागलं होतं तरीही आम्ही चालतच राहिलो. परत वरती आम्ही पोहोचलो. खूप छान नजारा पाहिला आम्ही. आणि तिथे कॅट होती आणि मंकी होता. मी दोघांसोबत खेळली. आणि एक मंकी होता ना, त्याने माझी मँगोची बॉटलच घेऊन गेला. मी त्याच्यावर खूप हसली. मला मोठं होऊन IAS व्हायचंय. आणि आपल्याला तर माहितीच की आपण एक्सरसाइज केल्यावर आपला ब्रेन शार्प होतो. आणि त्याच्याने मी किल्ले चढले तर मला एनर्जी येते. त्यामुळे मी खुशीने स्टडी करू शकते. आता मी खूप सारे किल्ले फिरल्यात. पण मी अजून मोठी झाली तर मी खूप सारे किल्ले फिरणारे अलग देशांचे. पण मी माझी शाळा बुडून नाही जाणार. मी सुट्ट्याच्या दिवशी जाणार. जेव्हा माझ्या पप्पांना सुट्टी असू तेव्हा आम्ही जातो कुठेतरी नवीन ठिकाणा, जगा, किल्ला असं कुठेतरी फिरायला. म्हणजे की मी किल्ल्यावर फिरलं ना, मग मी माझ्या लहानपणीचे डायरीत लिहून टाकणार की त्याच्याने माझं खूप सारे रेकॉर्ड होईल. अजून मी डेव्हलपही होईल. जेवढी मी आहे त्याच्यापेक्षा मी अजून डेव्हलप होईल. आणि मी स्ट्रॉंग राहीन, हेल्दी राहीन. माझं काहीच टेन्शन नसणार. मित्रांनो, आजपासून नवरात्री सुरू झाली आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक ऐगिरी नंदिनीचा गाणं बोलून दाखवणार आहे. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शिती कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. मित्रांनो, आता आपल्याला माहितीच आहे की नवरात्री आहे. त्यामुळे माझं फक्त एवढेच विषय की तुम्ही आजारी पडू नका. तुम्ही कुठेतरी माझ्यासारखं कुठेतरी फिरायला जावा. आणि हेल्दी राहण्यासाठी किल्ला फिरा. या भागाचे प्रायोजक होते उमेद आणि सुस्नेह महिला गृह उद्योग.